आज आपण बनवणार आहोत घोसावळ्याची भाजी। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। मी पाव किलो घोसावळे बारीक चिरून घेतलेत। घोसावळ्याच्या वरची मी साल काढलेली आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेत। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय। 1 चमचा लसूण खोबरं बारीक केलेलं घेतले। 1 चमचा कांदा लसूण मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। फोडणीसाठी जिरे आणि मोहरी। एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची फोडणीला। जिरे मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदाही आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा आता भाजत आलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला घोसावळे टाकायचेत। घोसावळे टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ ते परतायचे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण खोबरं बारीक केलेलं टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचं नाहीये। कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। ही भाजी लगेच शिजते। भाजी शिजलेली आहे। आता त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर सगळी व्यवस्थित भाजी मिक्स करायची। हे बघा, भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। भाजी बनवून तयार आहे। जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।